मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, माझा 100वा व्हिडिओ सादर करताना मला खूप आनंद होतो आहे. 100 ही संख्या तशी मोठी नाही याची मला जाणीव आहे, कारण यूट्यूबवर अनेक लोक हजारो व्हिडिओ टाकत असतात रोजच्या रोज, आणि त्यांना मिळणारे लाखो सबस्क्रायबर्सही असतात. माझ्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत. मला लाईक्स मिळत नाहीत फारसे, मला कधी कॉमेंट्सही फारशा येत नाहीत, आणि मला सबस्क्रायबर्सचे अगदी मर्यादित आहेत. तरीसुद्धा मला याचा खूप आनंद होतो आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी मी चॅनल सुरू केला तेव्हा मला वाटलंच नव्हतं की मी इतकी मजल गाठेन. मित्रमैत्रिणींना काहीतरी सांगावं आपण वाचलेलं, आणि लोकांना कोणाला बघायचं असेल तर सांगावं, अशा दृष्टीतनं मी तो चॅनल सुरू केला. आणि कुठलाही खंड न पडता दर गुरुवारी एक याप्रमाणे 100 व्हिडिओ मी करू शकले, यासाठी मी देवाचे आभार मानते. आणि तुमच्या सगळ्यांचा जो उत्तम प्रतिसाद मला मिळाला. आता ज्या काही मित्रमैत्रिणी 5-50 असतील त्यांच्यासाठी एवढा मोठा व्हिडिओ टाकता येत नाही व्हॉट्सॲपवर, त्यामुळे मग चॅनल सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून मी केला. आणि त्याच्यातनं आता जवळपास 100च्या वर लोक माझा चॅनल बघतात आणि मला काही वेळेला प्रतिक्रिया देतात. पाहतात म्हणजे प्रतिक्रिया त्यांच्या मनात काहीतरी उमटतच असेल असं मी गृहीत धरते. कारण प्रत्येक माणूस काही खाली कॉमेंट लिहायला जात नाही, पण तो पाहतो. आणि माझ्यासाठी खूप मोलाचं आहे की माझा चॅनल पाहिला जातो. तर कुठलाही खंड न पडता मी हे जे करू शकले काम, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असं समर्थांनी म्हटलं. आणि समर्थ वाचनातनं मला असं वाटलं होतं की आपण चालू तर करूया, काय व्हायचं असेल ते देव बघून देईल. आणि गुरुवारी टाकायचा, कारण गुरुवारी उपास असतो. गुरुवारी दत्तगुरूंचा वार, माझी दत्तगुरूंवर श्रद्धा, गुरुवार सुरू केला मी. आणि त्या गुरुवारचं इतकं मोठं म्हणजे आपण म्हणू ना की महत्त्व, की दत्तगुरूंनीच माझ्याकडनं आणि माझ्या सद्गुरूंनी एवढे व्हिडिओ करून घेतले. तर इतकं सातत्य मी कशी ठेवू शकले एकही खंड न पडता, तर त्याचं 50% श्रेय मी माझ्या वर्तमानपत्रातल्या नोकऱ्यांना देईन. ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी केली त्या ठिकाणी बहुतांश काळ मी पुरवणीचं कामकाज पाहिलं. पुरवणीचं काम म्हणजे जे वर्तमानपत्रात नोकऱ्या करतात त्यांना माहिती आहे, किंवा पुरवण्या वाचतात का नाही माहिती आहे, की किती विविध विषयांवर त्याच्यामध्ये मजकूर आलेला असतो. आणि पूर्वीच्या काळी स्वतः ज्यावेळी मी नोकरी करत होते, मला रिटायर होऊनसुद्धा आता 20 वर्ष झाले, त्या काळामध्ये मजकूर टाईप करून द्यावा लागेल, टाईप करून घ्यावा लागेल पानावर लावण्यासाठी. आणि आमच्याकडे आमच्याकडे जो मजकूर यायचा तो हस्तलिखित स्वरूपात यायचा. त्यामुळे त्याचं मी विशिष्ट वेळापत्रक आपल्याला करावं लागतं पुरवण्यांच्या मजकुराचं. DTP सेक्शन असतो, त्यांच्याकडे तो मजकूर तुम्हाला त्यावेळी पाठवावा लागतो, आणि त्यांच्याशी बसून आपल्याला ठरवावं लागतं की या दिवशी मी बघा राशी भविष्य असेल किंवा लेखमाला असतील, त्या कुठल्या सदरांचा मजकूर कुठल्या वारीने त्यांना देणार आहे हे मला सांगावं लागायचं. हे सगळे लोक करत असतात, त्यावेळी करत होते. आता मजकूर तुम्हाला टाईप होऊन येतो, पूर्वी येत नव्हता, हस्तलिखित यायचा. त्यामुळे ते सातत्य जे होतं त्याच्यामध्ये जरा जरी गडबड झाली, एखाद्या लेखकाने मजकूर दिला नाही, तर तुम्हाला स्वतःला काहीतरी लिहावं लागेल, किंवा दुसरं पण त्या लोकांना काहीतरी टायपिंगला मला द्यावं लागेल, कारण तिथे मी तो दिवस त्यांनी माझ्यासाठी ठेवलेला असतो. तर हे जे एक शिस्त म्हणतो ना, कामाची शिस्त, वर्तमानपत्राचं काम हे टीमवर्क असतं. आणि टीमवर्क असल्यानंतर ते एकमेकांवर अवलंबून असतं. जितकं काम माझ्याकडे लेखकांनी मला द्यायला पाहिजे, मी त्यांना द्यायला पाहिजे, त्यांच्याकडनं परत प्रूफ रिडिंग सेक्शनकडे जायला पाहिजे, प्रोसेस असते ती. पुन्हा एकदा ओके झाल्यानंतर डमी तयार करणं, अनेक प्रकारची कामं असतात. सुरुवातीला आधी डमी करावी लागते, त्यामुळे ते प्लॅनिंग असतं. आपण या डमी याचा आपण वृत्तपत्रामध्ये कुठे कुठे काय काय मजकूर यावेळी घेणार आहोत हे जाऊन संपादकांना दाखवावं लागतं. त्यांनी काही नवे विषय सुचवले तर ते तुम्हाला घ्यावे लागतात, आपले विषय बदलावे लागतात. कधीतरी सदरसुद्धा तुम्हाला मागे ठेवावं लागतं क्षमस्व म्हणून, पण बऱ्याचदा ताजे विषय तुम्हाला घ्यावे लागतात. पुरवणी जरी असली तरी ताज्या विषयांवर लेखन मागवणं हे सुद्धा एक काम असतं. म्हणजे नुसतं पुरवणीचं आलं आणि छापलं असं नसतं, तर लेखकांशी संपर्क करणं, त्या विषयातल्या तज्ज्ञ लेखकांना ते विषय लिहायला देणं, अशी अनेक प्रकारची कामं पुरवणी संपादकाला करावी लागतात. तर अशी ती एक शिस्त, आयुष्याला वळण म्हणतो ना आपण, ते वर्तमानपत्रातल्या नोकऱ्यांमध्ये मला लागलं. आणि मी ज्यावेळी अनुवादक म्हणून काम करत होते तिथेही प्रकार तोच होता की विशिष्ट कथा मला विशिष्ट दिवशी अनुवाद करून त्यांना मी तिथे बसलेलीच असे. आणि कधी कधी तर मी असं सांगायची 5 मिनटं, अगदी शेवटचा पॅरा राहिला आहे, इतकी घाई असायची तिथे सुद्धा. कारण ते सगळं
मजकूर दिल्लीला जाणार, दिल्लीहून परत येणार, गृहशोभिकाबद्दल बोलते मी. तर तिथे सुद्धा एक टाईम टेबल आणि कामाची शिस्त ही खूप पाळावी लागते. विषय ठरवावे लागायचे. कुठला विषय मी कधी घेणार आहे, कुठला विषय योग्य आहे, कुठल्या विषयावर लिहिण्यासाठी कोण माणूस योग्य आहे, असं जसं आत्ता मी म्हटलं तसं. आणि जर कोणी आपल्याला मिळालाच नाही तर अभ्यास करून एखादा लेख आपल्याला सुद्धा लिहावा लागतो. पुरवणी संपादक हा लेखकसुद्धा असावा लागतो, त्याला लिहावं लागतं अधूनमधून. त्यामुळे ती एक तयारी ठेवावी लागते. काही अनाहूत लेखन पण खूप येत असतं, ते सुद्धा तुम्हाला एका एन्व्हलपमध्ये मी जमा करून ठेवत असेल. मग काही वेळेला काही विषय असे असतात की ते बाद होत नाहीत, सातत्य कधी ते तुम्ही छापू शकता असे असतात. इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण असे लेख असतात, ते छापावे लागतात कधीतरी. तर अशा प्रकारचं ते कामाची एक शिस्त मला वर्तमानपत्रातल्या नोकरीमुळे लागली. त्यामुळे 50% श्रेय मी वर्तमानपत्रातल्या माझ्या नोकऱ्यांना देईन की जिथे ठरलेल्या वेळात ठरलेलं काम करणं ही शिस्त मला लागली. विषय ठरवणं असेल, आता मी कुठलं पुस्तक आणलं त्याच्या हिशोबाने बोलणं. तिथे पुस्तक परीक्षणं पण असतात, त्यामुळे कुठल्या लेखकाने परीक्षणं करून पुस्तकं आणून दिली माझ्याकडे. त्यातलं मी आत्ता कुठलं लावू, करंट विषयाला कोणतं शोभेल, तिथे बरोबर जाईल, औचित्य, हा एक भाग असतो. आणखी थोडंसं श्रेय मी एका संस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत होते, पारध्यात असल्यामुळे लोकमान्य सेवा संघ. बरीच वर्ष मी तिथे 87 साली मी तिथे पहिल्यांदी, 87 जो नाही त्याचं थोडीशी आधीच मी तिथे कार्यकर्ता म्हणून काम करायला लागले. मी लायब्ररीची सभासद होते, पण लायब्ररीच्या सेक्रेटरीने त्यांचंही लक्ष असतं, चांगले कार्यकर्ते तुम्हाला सगळीकडे लागतात. पूर्वी लागत असत, आता माहीत नाही मला, आता मी नाही आहे तिथे त्यामुळे मला नाही सांगता येणार. पण त्यांनी मला बोलवलं आणि मला विचारलं, मला म्हणाले की तुम्ही सातत्याने येता, मी बघते तुम्ही वाचताना, तर तुम्ही लायब्ररी कमिटीवर या. तर म्हटलं म्हणजे काय करायचं असतं, किती वेळ द्यावा लागेल. तर त्या म्हणाल्या नाही वेळ नाही, तुम्ही जे जे चांगलं वाचाल त्यातून तुम्ही पुस्तकं फक्त सजेस्ट करायची आणि मीटिंगला वगैरे यायचं आणि त्यावेळी ती तुम्ही सांगायची आणि आलेली पुस्तकं सिलेक्शन वगैरे याच्यामध्ये सहभाग घ्यायचा. म्हटलं अरे वा, हे तर माझं आवडतंच काम आहे, म्हणून मग मी तिथे हो म्हटलं. तिथे जवळपास मी 95 सालापर्यंत त्यांच्यामध्ये चांगल्या चांगल्या लोकांबरोबर मी काम केलं. संघाचे नाव खूप मोठे आहे आणि तिथे पूर्वी काम करणारे अनेक नामवंत मंडळी होती. तर त्यांच्याबरोबर काम करत असताना सहकार्याने काम कसं करायचं, एकमेकांच्या विचारांनी काम कसं करायचं, त्या वेळेत काम कसं करायचं, काम ॲलोकेशन कसं करायचं. गणपती मी सांस्कृतिक शाखेवर पण नंतर मला घेतलं होतं, त्यामुळे कार्यक्रम कुठले ठरवायचे, कोणाशी बोलायचं, वेळप्रसंगी अनेकदा कॉम्पेअरिंगसुद्धा करावं लागतं, निवेदन करावं लागतं. त्यासाठी पण सभाधिकपणा हा एक प्रकार पण मला तिथे मिळाला. अनेक गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना, आपलं व्यक्तिमत्व या 2 ठिकाणावरनं बरंच समृद्ध झालं माझं. वर्तमानपत्राची नोकरी आणि लोकमान्य सेवा संघातलं कार्यकर्ता म्हणून केलेलं काम. तर याच्यातून मला थोडंसं माझ्या आयुष्याला एक दिशा मिळत गेली. त्यामुळे मग कथाकथन, मग पुढे पुढे माझं उद्योग चालू झाले. पण हे सगळं मला आज सांगावंसं वाटलं, त्याचं कारण हा 100 व्हिडिओ मी करणं हे श्रेय ज्याचं त्याला द्यायला हवं ना, त्या व्यवसायाला पण द्यायला हवं नोकरी. आणि काय असतं की आपल्याला एक आपलं काम चोख करायचं असतं, प्रत्येकाला करायचं असतं. तर ते चोख काम करणं म्हणजे स्वयंशिस्तीने काम करणं. त्यामुळे मला असं वाटतं आहे की आज मी या दोन्ही नोकऱ्या मला देणारे, दोन्ही नोकऱ्या देणारी सगळी मंडळी आणि लोकमान्य सेवा संघात माझ्याबरोबर मला सहकारी म्हणून सामावून घेणारी सगळे लोक, त्या सगळ्यांचे या निमित्ताने मला आभार मानावेसे वाटतात. कारण या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी अशी काही कामं करू शकते बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे होता एक आणि सगळ्यात पहिलं म्हणजे माझा व्हिडिओ पाहणारे तुम्ही सगळे, माझ्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी, तुमचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज मी एवढंच बोलते आणि हा चॅनल माझ्याकडून होत आहे तो मी पुढेही चालू ठेवणार आहे. माझा तो नक्की विचार आहे, वेगवेगळे विषय. आणि मी आता मी इथे थांबते, पुढल्या वेळी परत भेटेल. धन्यवाद.